सर, आज आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना, त्यांचे आभार मानलेत आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही पुतळा स्टेडियम मध्ये योद्ध्यांचे संघटक होते त्यांची एक सूचना होती की नाना होलकर त्याच्यानंतर अजित शिंदे अशा दोन-तीन नावं त्यांच्या त्या ठिकाणी कायमचं स्मारक असतं. तसा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला तर त्यावर आधारित ते सांगितलं तसं. सर, आज AI आधारित एक आपण कार्यक्रम होतोय, एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली AI वरती. आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं. AI वरनं अनेक क्षेत्रामध्ये, पण आमचं लक्ष शेती तत्सम क्षेत्रावर हा एक चमत्कार. याच्यामुळं एक इथं जो प्रयत्न आहे इथं AIचा वापर करून ऊसाचं पीक घेतली तर याच्यामध्ये एक तर ऊसाला पाणी कमी आहे. ऊसाचं जर एकरी उत्पादन आणि ऊसामध्ये सुक्रोज साखर याचं प्रमाण हे वाढले आणि ऊसाचा धंदा अधिक सोयीचा प्रबोधनाला होईल. हे सगळे चमत्कार होऊ शकतात. तर ते तंत्र तिथं आणण्याचा बरेच दिवस आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्राच्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्राचे अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे एक बैठक या ठिकाणी आहे. जवळपास 300 लोक या ठिकाणी येतील. त्यांच्यासमोर एक संच बांधून जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसन मुख्यमंत्री पाटील यांनी दिली. येतोय का आता? नाही, याच्याशी संबंधित शेतीशी संदर्भात झालं. आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात. चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विदर्भ. विशेष महाराष्ट्राला आणि विदर्भाचे काही जिल्हे यवतमाळ, अमरावती या नगरमध्ये महाराष्ट्रामध्ये विहीर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हाला लोकांच्याकडे त्याचा सगळीवर माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं. त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरला होता. उद्या सोमवारी पार्लमेंट सुरू होईल त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. साहेब, काही नंतर माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहे कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली. निवडणुका होत असतात बोलतच असतात. त्याच्यात मी व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझं लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. सर, राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू होतं दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलपूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होतं.
ते सरसकट राज्याचं वातावरण असले असे काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही होतात. अचानक सामोरं निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी, सत्तेचा गैरवापर निलेश खाली साहेबांचे आमच्या चेहरा दाखवतोय आम्ही राज्य सरकारला वेगळी भूमिका घेतात. सर, राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल चेहरा दिसेना. घेतलेली आहे. ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. आज तुम्ही छापलंय त्याचं उत्तर आज छापलंय, त्यांनी ते उत्तर लाडावशी माणिकराव कोकाटेंसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे, परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होणार, खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केली होती. नाशिक कोर्टाने ते निरीक्षण नोंदवले. कसं बघताय? साहेब, मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे. जेजुरीच्या विश्वासांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे, काही विश्वासांचा त्याला विरोध. प्रश्न दुसरे आहेत का नाही, ठीक आहे, राष्ट्रीय प्रश्न. साहेब, अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे, पण राज्यावरती काही लाख कोटीचं कर्ज आहे. 9.5 लाख कोटींचे कर्ज झाले. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं 2014 पर्यंत ते 2 लाख कोटी पर्यंत होतं. आता ते 9.5 लाख कोटी. माझ्या वाचनात आलं, अर्थव्यवस्थेचं जे वाचन होतं असं बीड मधली परिस्थिती आहे. वेगवेगळे व्हिडिओ नेहमी सुरू येतात. गुन्हेगारी वाढताना दिसते. धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे. हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? आज ती वीजची अवस्था आहे की कधी वीज शांत सर्वांनी सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा, असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात लक्ष देत होतो. तिथं मी उभे केलेले 6 सदस्य आमदार म्हणून तिथे निवडून की एक प्रकारचं सामंजस्याचं वाचन होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज वीजमध्ये आपल्याला दिसत आहे. माझं स्वच्छ मत असेल की राज्य सरकारने कोण आहे त्याचा विचार न करता जो तुम्ही कायदा हातात घेतो, सरकार खराब करतो, त्याच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे असण्याची गरज आहे. आणि वीज पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील याची काळजी घ्यावी. अंजली दमानींनी फोटो ट्विट केलाय की निलंबित पोलीस आहेत त्यांच्यासोबत तिथले न्यायाधीश होळी खेळताना पाहायला मिळतात. कसं बघताय या सगळ्याकडे महाराष्ट्र? मी काही बघत नाही. तुम्हाला निमंत्रण दिलेले 10 तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी कुटुंब एकत्र येणार आहे. हा काही प्रश्न आहे. साहेब, या निमित्ताने कुटुंब एकत्र येणार. साहेब, केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत. याला कोण जबाबदार आहे? राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार? कोणती योजना, कोणत्या साहेब, आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ. एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली.